आजचा प्रवास पुण्यातील मेट्रोने चालू केला. एकदम वातानुकूलित अशी मेट्रो आणि पुन्हा मंडईपासून जिल्हा कोर्टापर्यंत आलो. त्यानंतर जिल्हा कोर्टापासून पुणा स्टेशन असा प्रवास केला. पुणा स्टेशनवरून नंतर मग मी माझ्या मार्गे गावी आलो. हे बघा, तुम्हाला दिसेल ही मेट्रो आहे. मेट्रोचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मोठमोठी इन्फ्रास्ट्रक्चर बांधली जातात. ही जी मेट्रो आहे ही भुयारी मेट्रो आहे. भुयारी मेट्रोतून नंतर मग मी जिल्हा कोर्टामध्ये गेलो. जिल्हा कोर्टाच्या तिथं देखील मेट्रो आहे. तिथून मेट्रो चेंज केली जी पुणा स्टेशनला जाते. आणि हा जो प्रवास आहे तो केवळ 10 रुपयातला प्रवास आहे. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत आहे. दिवसेंदिवस भारताची प्रगती होत आहे. नक्कीच शेती क्षेत्र हे जरी गडगडलेलं क्षेत्र असलं तरी काही क्षेत्रात प्रगती नक्कीच होत आहे. काही क्षेत्र भरारी घेत आहेत. ही भारतासाठी भूषणावह बाब आहे. आणि पुण्यासारख्या शहरामधली ही मेट्रो तुम्ही बघू शकता, स्वच्छता देखील असते. कारण तिथं सोडताना तिकीटवाले सोडतात आणि आपल्या जनरल ट्रेनमध्ये असं होत नाही शक्यतो. जनरल ट्रेनमध्ये सोडताना सगळ्यांना सोडलं जातं आणि नंतर तिकीट चेक केलं जातं. मात्र कुठलीही मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरून तिकीट चेक करून आत सोडलं जातं. ही जी आहे ही जिल्हा मेट्रो आहे. जिल्हा मेट्रोपासून ती थेट पुणा स्टेशनला जाते. आणि हा प्रवास खूप कमी असतो, म्हणजे 4 ते 5 मिनटाचा. साधारणतः 3-4 किलोमीटर असेल तर 3 ते 4 मिनटात आलेलं समजत नाही असं आहे. विकासाच्या परिसीमा रुंदावलेल्या आहेत आता. मात्र हा विकास जिथपर्यंत तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे त्या तळागाळापर्यंत अजूनही विकास पोचलेला नाही. एकीकडे आपण मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, मोठमोठ्या वाहतुकीच्या सुविधा बघतो, साधं घ्या मेट्रोच्या सुविधा बघतो. आणि ह्या ज्या साध्या ट्रेन आहेत, अक्षरशः मी आज पुणे ते दौंड प्रवास केला. अक्षरशः AC असो, स्लीपर असो, बाथरूमच्या शेजारी 20-20, 25-25 लोक कोंबल्यासारखी बसले होते. जनरलचे डबे कमी आहेत, लोकांकडे पैसा कमी आहे. ACचं तिकीट काढायची लोकांची तेवढी परिस्थिती नाही. मग त्या ट्रेन वाढवणं आवश्यक आहे. मेट्रो करण्यापेक्षा मला असं व्यक्तिगत वाटतं की ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते वाढवणं आवश्यक आहे. त्या झालं तर कदाचित सामान्यांना फायदा भेटेल.